श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णाची स्वारी अलौकिक ज्ञान उद्धवाला सांगत होती. उद्धवाची स्वारी म्हणायला लागली, हे कमलनयना, कर्मांचे गुण आणि दोष पाहूनच वेदांनी विधी निषेध सांगितलेत. आणि शिवाय वेद ही आपलीच म्हणजे ईश्वराची वाणी आहे. आपणच सांगितलंय, निषेधही आपणच सांगितलाय, विधी पण आपणच सांगितलाय. मग वेदांनीच वर्णाश्रमांचे भेद, प्रतिलोम आणि अनुलोम अशा प्रकारे सांगून यांमुळे होणारा वर्णसंकर, द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक हे सगळं सांगितलंय. अशा प्रकारे विधी आणि निषेध सांगणारे आपलेच वेदवाणी रूप वचन गुणदोषांमधील भेद पाहून आचरण केल्याशिवाय माणसांचे परम कल्याण कसं होणार? पर तुम्ही सांगतायत की भेद पाळायचा नाही, आणि मग भेद पाळला नाही तर त्याचं कल्याण होणार कसं? हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आपले वेदच पितर, देव, माणसं यांना कल्याणाचा मार्ग दाखवणारे डोळे आहेत. कारण या डोळ्यांनीच स्वर्ग, मोक्ष, जगाचे कारण आदी अन्य प्रमाणांनी न कळणाऱ्या वस्तू आणि त्यांची साधनं दिसतात. गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीच आहे, कुणा माणसाची तर नाही आहे. आणि वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केलाय. मग मला तुम्ही सांगा, गुणदोष भिदा दृष्टीर निगमाते नहि स्वतः निगमेनापवादश्च भिदाया इतिह भ्रमः. गुणदोषांमधली भेददृष्टी वेदवाणीच आहे, कुणा माणसाची नाही आहे. आणि वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केला. यामुळे आता माझ्या मनात संशय की नेमकी करायचं काय? निषेध केलाय तसं वागायचं की मग समदृष्टीने पाहायला सांगितलं तसं पाहायचं आहे? हे ऐकल्यावरती भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, उद्धवा, योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयो विधित्सया ज्ञानं कर्म च भक्तिश्च नोपायोन्योस्ति कुत्रचित. मीच मनुष्याच्या कल्याणासाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 योगांचा उपदेश केला आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कुठेही नाही. ज्यांनी कर्म आणि त्यांचं फळ यांपासून विरक्त होऊन त्यांचा त्याग केला आहे ते ज्ञानयोगाचे अधिकारी होत. याउलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसतं, उलट त्यांची कामं नसती, त्यांच्यासाठी मी कर्मयोग सांगितला आहे. पण जो मनुष्य अत्यंत विरक्तीही नाही आणि अतिशय आसक्तीही नाही, तसंच ज्याला पूर्वपुण्याईमुळे माझ्या कथा या सगळ्यांमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते, त्याला भक्तियोगाने सिद्धी प्राप्त होते. जोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही किंवा जोपर्यंत माझ्या कथांचं, भगवंताच्या कथांचं श्रवण कीर्तन आदीविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कर्म करावी. कर्ममार्ग कुठपर्यंत आहे बघा? ही श्रद्धा निर्माण होण्यापर्यंत. उद्धवा, आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्म केली आणि निषिद्ध कर्म केली नाहीत तर त्याला स्वर्ग नरकात जावं लागत नाही. आपल्या धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्म न करण्याने पवित्र होतो. त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होतं, किंवा त्याचं भाग्य असल्यास त्याला माझी भक्तीसुद्धा प्राप्त होती. स्वर्गातले देव आणि नरकातले लोकसुद्धा या मनुष्य देहाची इच्छा करतात.
आपण ऐकलंय, तुकाराम महाराजांनी सरळ सरळ याविषयी अभंग लिहिलाय की स्वर्गीचे देव इच्छिताती हेवा, मर्त्यलोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यू लोकावरती जन्म मिळावा. कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचं साधन आहे. स्वर्गीय किंवा नरकीय शरीर फक्त भोग साधन आहेत. नर स्वर्गतिं कांक्षेन नारंकिन वा विचक्षणः नेमं लोकंच कांतेय देहावेशात् प्रमाद्यति एतद्विद्वान् पुरा मृत्यो रभवाय घटेत सः अप्रमत्त इदं ज्ञात्वा मर्तमप्यर्थ सिद्धिदम्. उद्धवा, विचारवंतांनी स्वर्ग नरक किंवा हा देह यापैकी कशाचीही कामना करू नये. कारण देहात अहमबुद्धी बाळगल्यामुळे सुद्धा त्याच्याकडून प्रमाद घडू शकतो. या शरीराला मरण असून ते परमात्म प्राप्ती करून देणार आहे असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्न करावा. का? हे शरीर एक वृक्ष आहे. यावर घरटं तयार करून जीवरूपी पक्षी त्यात राहतो. पक्षी जसा तुटणारे झाड सोडून सुरक्षित जागी उडून जातो, त्याचप्रमाणे या शरीर वृक्षाला सुद्धा यमासारखेच निर्दय पुरुष रात्रंदिवस तोडतच असलेले पाहून, त्यामुळे आपले आयुष्य क्षीण होत असलेले जाणून विषयलंपट नसलेला जीव भयकंपित होऊन शरीराची आसक्ती सोडून देतो आणि परमात्म तत्व जाणून घेऊन शांत राहतो. नृदेहमाद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवन सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितन पुमान भवाब्धिन न तरेत्स आत्महा. हे बघ, नृदेहमाद्यम सुलभम सुदुर्लभम, सर्व फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळवण्यास अत्यंत कठीण असे मानवी शरीर ही एक सदृढ नाव आहे. गुरूंना तिचं कर्णधार करून आणि मलाच अनुकूल वायू करून जो मनुष्य या संसार सागरातून पार होत नाही, तो आत्मघातकीच म्हणावं लागेल. भगवंतानी जो करणार नाही त्याबद्दल सांगितलं, पण मग करायचं काय सांगितलं की ही नाव गुरूंच्या स्वाधीन करून द्या. गुरु म्हणजे काय हो? प्रभू, त्याचाच अंश. नवे खरं म्हणजे आपण तर माहिती आहे की भगवान महादेवाची स्वारी पार्वतीला सांगते. गुरु म्हणजे काय ग पार्वती? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, तोच आहे. मी आणि तो एकच आहे. गुरूंच्या स्वाधीन नाव करायचे. ही नाव गुरूंच्या स्वाधीन झाली आणि मग गुरूंनी दिलेलं नाम आपल्याला या भवसागरातून तरण्यासाठी किती उपयोगी पडतं मंडळी. ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी राम नाम रूपी नौका सद्गुरूंनी आपल्याला दिली, आपल्याला त्या नावेत बसवलं. तीच नाव जे चालवणारे गुरु आहेत. मग जेव्हा गुरु ती नाव चालवतात, किती भाग्य आहे आपलं की आपल्याला या भवसागरातून सहज तरून जायला मिळतं. कर्मांमध्ये दोष पाहून त्यांचा उबग आल्यामुळे विरक्त झालेल्या योग्याने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपलं मन स्थिर केलं पाहिजे. स्थिर करताना जर मन चंचल होऊन इकडे तिकडे भटकू लागलं तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणलं पाहिजे. इंद्रिय आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नये. नंतर सत्वसंपन्न बुद्धीने मनाला आपल्या ताब्यात घ्यावं. घोडेस्वार जसा प्रथम घोड्याच्या कलाने घेऊन
नंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे चालवतो, त्याप्रमाणे मनाचं भाव जाणून घेऊन मनाला आपल्या ताब्यात ठेवणं हाच खरा मुख्य योग आहे. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग तर आहेच आहे, पण हा योग सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्या मनाला आपल्या इच्छेने चालवता आलं पाहिजे. पहिल्यांदा त्याच्या कलानी चालायचं. भगवंतांनी सांगितलं पहिल्यांदा त्यालाही मान द्यायचा. म्हणून तर समर्थ म्हणले ना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. त्याला सज्जन म्हणलं. महाराज म्हणले मन सज्जन असतं तर एवढा उपदेश करायची गरजच पडली नसती. पण एखादा खोडकर आहे, त्या खोडकर व्यक्तीला योग्य मार्गाला लावायचं असेल तर पहिल्यांदा त्याला तू चांगला आहे हे म्हणावं लागतं. भगवान सुद्धा उद्धवा तेच सांगतायत की पहिल्यांदा त्याच्या कलाप्रमाणे घेऊन मग त्याला आपल्या इच्छेने वागायला सुरुवात करायची. सांख्येन सर्व भावानां प्रतिलोमानुलोमतः. सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितला आहे आणि ज्या क्रमाने त्यांच्या प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे, त्यांचं मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करत राहायला पाहिजे. जो मनुष्य विषयांचा उबग आल्याने संसारातून विरक्त झाला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनात मग्न झालेला आहे, त्याचं मन चंचलता सोडून देतं. यम आदी योग मार्गांनी आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचं चिंतन करू लागतं. याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. यदि कुर्यात प्रमादेन योगी कर्म विगर्ह्यतम. जर एखाद्या वेळेला योग्याकडून एखादा प्रमाद घडून आलाच तर त्यांनी ते पाप योग साधनेनेच जाळून टाकावं. यासाठी त्याला दुसऱ्या प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही. स्वधर्माचं आचरण करणं, निष्ठेने करणं हे विशेष, हाच मुख्य गुण आहे. स्वभावतःच अशुद्ध असणाऱ्या कर्मांच्या आसक्तीचा त्याग करण्यासाठीच त्यांच्यातील गुणदोष दाखवून त्यांचे नियमन केलं पाहिजे. माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे, ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झालंय, तसंच ज्याला सर्व विषय दुःखरूप आहेत हेही माहिती आहे, पण तो ते सोडू शकला नसला तरी त्याने दृढ निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझं भजन करावं. मात्र विषय सेवन करताना परिणामी ते दुःख देणार आहेत असे मानून त्यांच्या दोषच पाहावेत. बघा, भगवंतांनी एक छान दृष्टी मला दिली. आपण विषयांचा त्याग करू शकत नाही, सहजासहजी करू शकत नाही, थोडंफार दुर्लक्ष करू शकतो, पण त्याग करू शकत नाही. अशा वेळेला भगवंत म्हणतात, ठीक आहे, तू त्याग करू शकत नसला तरी दृढ निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझं भजन करत राहायचं. मंडळी, करत राहायचं. मन जरी आपल्या वैराग्य वृत्ती धारण करण्यास समर्थ नसलं तरी होता होईल तेवढं भजन प्रेमाने सांगितलंय, श्रद्धेने सांगितलंय आणि दृढ निश्चयाने की निश्चितच ह्या नामस्मरणाने कधीतरी मी याच्यातून बाहेर पडेन, कधीतरी या विषय उपभोगातून, या विषयाच्या विषातून, दुःखातून मी बाहेर पडेन. निश्चय करायला हरकत नाही आणि भजन करायला हरकत नाही. बाकी त्यांनी सांगितलंय की बाकी मी त्याचं बघून घेईल. विषय सेवन करताना परिणामी ते दुःखद आहे एवढं मनाला सांगत राहायचं की हे चांगलं नाही आणि नामस्मरण करत राहायचं. प्रोक्तेन भक्ती योगेन भजतो मास कृन्मुने. अशा प्रकारे मी सांगितलेल्या भक्तियोगाने निरंतर माझं भजन करण्यामुळेच मी त्या साधकाच्या हृदयात येऊन बसतो. त्यामुळे त्याच्या हृदयातील सर्व वासना नष्ट होतात. अशा तऱ्हेने जेव्हा त्याला माझ्या सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होतं, त्याचं सर्व संशय छिन्न विच्छिन्न होतात आणि कर्मवासना सर्वथैव क्षीण होऊन जातात. असा माझा भक्त, अशा माझ्या भक्तीने युक्त असलेला जो योगी माझ्याच चिंतनात मग्न राहतो, तस्मान्मद्भक्तियुक्तस्य योगिनो वै मदात्मनः न ज्ञानं न च वैराग्यम प्रायश्रेयो भवेदिही. त्याला ज्ञान किंवा वैराग्य नसलं तरी इहलोकी त्याचं कल्याण निश्चितपणे होणार आहे.
कर्म, तपश्चर्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास, दानधर्म आणि अन्य कल्याणाच्या साधनांनी जे प्राप्त होऊ शकतं ते सर्व माझ्या भक्ती मार्गानेच प्राप्त करून घेतो. स्वर्ग, मोक्ष किंवा माझं वैकुंठधाम यापैकी ज्याची इच्छा करतो ते सहज मिळवू शकतो. माझे अनन्य प्रेमी, धीर, साधू भक्त स्वतः तर कशाची इच्छा करीतच नाही, किंबहुना मी त्यांना कैवल्य किंवा पुनर्जन्माचा अभाव जरी देऊन केला तरी तो सुद्धा ते घेऊ इच्छित नाही. कशाचीही अपेक्षा न करणं यालाच श्रेष्ठ निःश्रेयस म्हणतात. म्हणून ज्याला कोणतीही कामना किंवा अपेक्षा नाही त्याचीच माझ्या ठिकाणी भक्ती निर्माण होतं. आणि जे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या परमात्म तत्वाला प्राप्त झाले आहेत त्या माझ्या समदर्शी महात्म्यांचा आणि माझ्या अनन्यप्रेमी भक्तांचा या विधी निषेधांद्वारे होणाऱ्या पुण्य पापांशी काही संबंध राहत नाही. अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या या ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचा आश्रय घेतात ते माझ्या परमकल्याण स्वरूप अशा धामाला प्राप्त होतात, कारण परब्रह्मतत्व त्यांनी जाणलंय. थोडक्यात भगवंतांनी काय सांगितलं, भक्ती, कर्म आणि ज्ञान मार्ग या मार्गांनी प्रवास सुरू झाला की विधी आणि निषेध हळूहळू ह्याच्यातला भेद संपून जातो. भगवत प्राप्तीचा विषय मुख्य आला की बाकीचा भेद संपून जातो. हा भेद सामान्य नाही. ज्यांना भगवंतापर्यंत जायची इच्छा नाही, जायचं नाही, त्यांनी हा निषेध अवश्य पाळला पाहिजे. त्यांनी हा विधी पाळलाच पाहिजे. अर्थात त्यांनी म्हणजे आपण सुद्धा पाळला पाहिजे, कारण अजून आपण ज्ञान, भक्ती आणि कर्म मार्गात तेवढे आपल्या अंतःकरणापासून आपण सामील झालेलो नाही. ज्या दिवशी होऊ त्या दिवशी भगवंत करूनच घेईल ना. तोपर्यंत हा विचार आपण करण्यापेक्षा आधी त्या मार्गाला कसं लागू हा विचार केला पाहिजे. आणि भगवंत पुढे काय सांगतात उद्या ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.